Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 9 Science and Technology, and name of lesson is Life Processes in Living Organism. Students, I am Rathod Narendra Manikrao, welcoming you all in the online class. Life process in living organism. Students, we know certain type of life processes are carried out in the body of living organism, and that processes are responsible for stay alive, and the processes which are carrying in the body of living organism and responsible for stay alive, that processes are called life processes. About that we had know. लाईफ प्रोसेस विद्यार्थी मित्र कोणाला म्हणायचं? आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस घडत असतात. मग कुठल्या कुठल्या? तर बघा, न्यूट्रिशन इज वन टाईप ऑफ लाईफ प्रोसेस, डायजेशन, रेस्पायरेशन, ट्रान्सपोर्टेशन, रिप्रोडक्शन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड एक्सक्रीशन. दीज आर few life processes which are takes place in the body of living organism, and all these life processes are responsible for stay alive the living organism. So what these are says life processes. ह्या ज्या काही लाईफ प्रोसेस आपण सांगितलेल्या आहेत त्या सर्व लाईफ प्रोसेसेस सजीवांना जिवंत राहण्यासाठी कारणीभूत ठरतात, म्हणून याला आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो, जीवन प्रक्रिया असं म्हणतो. त्यातून आता पाहणार आहोत आपण न्यूट्रिशन. आता हे न्यूट्रिशन हे दोन प्रकारचं असतं, ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता हा जो हेटेरोट्रॉपिक आहे त्याला परत तीन भागामध्ये विभागलेला आहे. ते आहेत होलोझॉइक, सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक. म्हणजे न्यूट्रिशन बेसिकली आर ऑफ टू टाईप, दॅट इज ॲटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. न्यूट्रिशन मुख्यत्वे दोन प्रकारचे असते, एक म्हणजे ॲटोट्रॉपिक, दुसरा म्हणजे हेटेरोट्रॉपिक. आणि हेटेरोट्रॉपिक टाईप ऑफ न्यूट्रिशन तीन भागामध्ये विभागलेलं आहे. ते आहेत होलोझॉइक, सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक. बघा, ॲटोट्रॉपिक कोणाला म्हणायचं? तर द मोड ऑफ न्यूट्रिशन इन विच an organism prepare its own food, example plants. बघा, ॲटोट्रॉपिक कोणाला म्हणायचं? की असं मोड ऑफ न्यूट्रिशन ज्यामध्ये सजीव काय करतो, त्याचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, त्याला आपण म्हणतो ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि आपल्याला माहिती आहे प्लांट्स प्रिपेअर देअर फूड बाय द प्रोसेस ऑफ photosynthesis. So the best example of autotrophic mode of nutrition, it is the photosynthesis, and it is carried in the plant. पुढे आहे heterotrophic. Hetero means depend upon other for the food. बघा, the mode of nutrition in which an organism depends on another organism for the food. हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन कोणाला म्हणायचं? ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स काय करतो, आपल्या अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो, त्याला आपण म्हणतो हेटरोट्रॉपिक. आता हेटरोट्रॉपिकचे तीन भाग आपण सांगितले, ते कुठले कुठले आपण शिकलेलो आहोत. तर त्यापैकी आता होलोझॉइक टाईप ऑफ न्यूट्रिशन कोणाला म्हणायचं? तर इन दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन सॉलिड अँड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड इज डायरेक्टली टेकन इन द बॉडी. जो सॉलिड आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मॉलिक्यूल जो आहे तो डायरेक्टली शरीराच्या आतमध्ये तो घेतला जातो. अँड धिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज टेक्स प्लेस इन 5 स्टेप्स. ह्या ज्या न्यूट्रिशन आहे 5 स्टेप्सने ते पूर्ण होतं.
मग कुठलं ग्रहण, त्याला म्हणतो आपण इजेशन, ॲसिमिलेशन, त्यानंतर डायजेशन, ॲब्सॉर्शन आणि एक्सक्रीशन. दीज आर द 5 स्टेप्स टेक्स प्लेस इन दिस टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन अँड एक्झाम्पल्स आर अमोएबा. पुढचा आहे हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन मधला पुढचा भाग, तो आहे सॅप्रोफायटिक. मग सॅप्रोफायटिक कुणाला म्हणायचं, तर सॅप्रोफायटिक मीन्स द ऑर्गॅनिझम ऑब्टेन न्यूट्रिएंट्स फ्रॉम द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जैविक घटक जे कुजलेले आहेत, जे डेड आहेत, अशा घटकांचा जो ग्रहण करतो त्याला आपण म्हणतो सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन टेक्स प्लेस बाय द ॲब्सॉर्प्शन ऑफ ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स. जे मुळात ब्रेकडाऊन झालेले आहेत अशा प्रोडक्टचं ॲब्सॉर्प्शन या प्रकारच्या न्यूट्रिशनमध्ये होतं. एक्झाम्पल्स आहेत बॅक्टेरिया, फंगाई अँड यीस्ट. पुढचा भाग आहे त्याला आपण म्हणतो पॅरासायटिक. पॅरासायटिक कोणाला म्हणायचं, द मोड ऑफ न्यूट्रिशन इन विच द ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अनॉदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर द फूड. तो इतरांच्या शरीरामध्ये किंवा शरीराच्या आतमध्ये, शरीराच्या बाहेर हा काय असतो, त्याच्या अन्नासाठी तो होस्टवरती अवलंबून असतो. आणि या ठिकाणी होस्ट इज नॉट बेनिफिटेड बट हार्म. म्हणजे पॅरासाइट ज्याच्या शरीरामध्ये आहे किंवा ज्याच्या शरीरावर आहे त्याला आपण होस्ट म्हणतो, आणि त्या होस्टला या पॅरासाइटचा कुठलाही उपयोग होत नाही, तर उलटं त्यानं काय होतं, त्याला त्याची हानी होते. तर एक्झाम्पल लीच, टेपवर्म आणि लाईस आपण त्याला म्हणू. आता बघा, जर याच्या टेपवर्म जर आपण उदाहरण पाहिलं, जर टेपवर्म कुठं असतो, टेपवर्म इज प्रेझेंट इन द इंटेस्टाईन ऑफ द ॲनिमल. अँड वेन टेपवर्म इज प्रेझेंट इन द इंटेस्टाईन इट ॲब्सॉर्ब digested food molecule and make the harm on the body of that host. त्या होस्टच्या शरीरावर त्याचा दूषित परिणाम होतो, त्याच्या आरोग्यावर त्याचा दूषित परिणाम होतो. म्हणून म्हणतो की when the parasites are present on or inside the body of the host they make harm. पुढे पाहतोय आपण respiration. Respiration is a one type of life process we had learned. It is responsible for the stay alive. हा जिवंत राहण्यासाठी उपयोगाची लाईफ प्रोसेस आहे, जीवन प्रक्रिया आहे. आणि हे जे रेस्पिरेशन आहे, हे रेस्पिरेशन 2 प्रकारे घडतं, ते म्हणजे एरोबिक आणि अनएरोबिक. आता एरोबिक रेस्पिरेशन कोणाला म्हणायचं, द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन होते, त्याला आपण म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन. अँड अनएरोबिक रेस्पिरेशन, द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. बघा परत आपण सांगतोय, एरोबिक रेस्पिरेशन ड्युरिंग द रेस्पिरेशन अ respiratory substance that is glucose is split in the presence of oxygen to release carbon dioxide and water. बघा एरोबिक रेस्पिरेशन कोणाला म्हणायचं, तर ह्या रेस्पिरेशनच्या दरम्यान रेस्पिरेटरी सबस्टन्स जो आहे, ग्लुकोज आहे, तो काय होतो, स्प्लिट होतो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू रिलीज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज वेल ॲज एनर्जी. अँड amount of energy is more in aerobic respiration than anaerobic respiration. बघा या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशनचं. मग एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, तर ग्लुकोज मॉलिक्यूल काय होतात, स्प्लिट होतात. काय होतं, C6H12O6 ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन 6CO2 इट कन्वर्ट इंटू 6CO2 plus 6H2O plus 36 ATP. Adenosine triphosphate, it is the molecule of energy.
पुढं अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघा, इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू आयदर लॅक्टेट ऑर इथेनॉल. बघा या ठिकाणी काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, तर ग्लुकोजचं रूपांतरण एकतर लॅक्टेटमध्ये होतं किंवा इथेनॉलमध्ये होतं. महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या शिवाय. मग ज्यावेळेस इथेनॉल तयार होतं, ज्यावेळेस तर काय होतं, C6H12O6 इट गिव्स 2C2 प्लस 6H2O प्लस 2CO2 प्लस 2ATP. आणि ज्यावेळेस लॅक्टेट तयार होतं त्यावेळेस काय होतं, C6H12O6 इट गिव्स 2C3H6O3 प्लस 2ATP एनर्जी. बघा म्हणजे जर आपण इथेनॉल आणि लॅक्टेटचं अमाऊंट ऑफ एनर्जी जर पाहिली तर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अमाऊंट ऑफ एनर्जी ही कशी आहे, जास्त आहे. पुढचं आहे प्रोसेस ट्रान्सपोर्टेशन. अँड ट्रान्सपोर्टेशन हिअर व्हॉट हॅपन, द मटेरियल्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन प्लेस ऑफ द ऑर्गॅनिझम बॉडी टू अनदर प्लेस. इट इज सेड टू बी द ट्रान्सपोर्टेशन. आणि दिस process of transportation is also essential in a living organism to stay alive, so it is also says the important life process. बघा ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय होतं, तर बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज्ड ऑर ॲब्सॉर्ब इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर. एका ठिकाणी तयार झालेला किंवा एका ठिकाणी शोषून घेतलेला अन्नपदार्थ किंवा कुठलाही पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतो. अँड ट्रान्सपोर्टेशन काय कुठलं ट्रान्सपोर्ट होतं आपल्या शरीरामध्ये, तर अन्न घटक ट्रान्सपोर्ट होतात, कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होतं, वॉटर ट्रान्सपोर्ट होतं. तसं ट्रान्सपोर्टेशन प्लांट्समध्ये सुद्धा होतं. मग ट्रान्सपोर्टेशन टेक्स प्लेस इन अ प्लांट, देन द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट इज टेक्स प्लेस बाय रूट प्रेशर. ओके, and for the transportation in a plant tissues are responsible. One is the xylem which transport the water, and next one plant tissue that is the phloem which is responsible for the transportation of food. बघा वनस्पतींमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं ते रूट प्रेशरच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर त्या प्लांटमध्ये असलेले जे काही प्लांट टिश्यू आहेत झायलम आणि फ्लोएम यामार्फत त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं. झायलम पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन करतात, तर फ्लोएम फूडचं ट्रान्सपोर्टेशन करतात. तर आता रूट प्रेशर आपण म्हणलं, मग रूट प्रेशर म्हणजे काय, वॉटर इज ॲब्सॉर्ब फ्रॉम सॉइल बाय रूट अँड ट्रान्सपोर्टेड टू ऑल पार्ट ऑफ प्लांट बॉडी स्टेप बाय स्टेप इज कॉल्ड ॲज अ रूट प्रेशर. पाणी जे मुलांमार्फत रूटमार्फत शोषून घेतलं जातं ते स्टेप बाय स्टेप खालून वरच्या भागाकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, रूट प्रेशर असं म्हणतो. बघा मग ट्रान्सपोर्टेशन होत असताना काय तयार होतो, ट्रान्सपोर्टेशन पूल तयार होतो. अँड ट्रान्सपोर्टेशन helps in the absorption of water and minerals and distribution to all part of the plant. बघा ट्रान्सपोर्टेशन काय करतं, अन्न आणि पाणी आणि मिनरल्स याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन ते करतं. आणि ट्रान्सपायरेशन ऑकर थ्रू द स्टोमॅटा. पण स्टोमॅटा काय आहेत, ट्रान्सपायरेशन म्हणजे साहित्यांचं वहन, ट्रान्सपोर्टेशन हे कुणामार्फत घडतं, स्टोमॅटामार्फत घडतं. मग हा स्टोमॅटा काय आहे, स्टोमॅटा इज द लीफ ओपनिंग. बघा हा आहे स्टोमॅटा. स्टोमॅटा कुठं असतो, लीफमध्ये असतो, आणि तो काय करतो, एक्सचेंज ऑफ गॅसेसचं मुख्य कार्य तो करतो. हा आहे ओपन स्टोमॅटा, हा आहे क्लोज स्टोमॅटा. आणि स्टोमॅटाचं फंक्शन काय आहे मग, तर द मेजर फंक्शन ऑफ स्टोमॅटा इज एक्सचेंज ऑफ गॅसेस by taking carbon from atmosphere and gives out oxygen
that is used by human being and animals. हा स्टोमॅटा कुठं आहे, तर हा स्टोमॅटा ल्यूजमध्ये आहे. ह्याला ल्यूज ओपनिंग म्हटलं जातं आणि याचं काम काय आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस. मग एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whatever oxygen is produced in the body, that oxygen is released in the atmosphere and which is useful for respiration for all the living organism and absorb the carbon dioxide present in the atmosphere, and using that carbon dioxide process of photosynthesis is completed. Means intake of carbon dioxide and exhale of oxygen. This type of exchange of gases takes place by the stomata. म्हणजे स्टोमॅटा काय करतं, कार्बन डायऑक्साईड वातावरणातलं प्लांट बॉडीमध्ये घेतं आणि फोटोसिंथेसिस माध्यमातून जे ऑक्सिजन तयार झालेलं आहे ते वातावरणामध्ये सोडतं आणि ते आपल्या सजीवांसाठी रिस्पिरेशनसाठी गरजेचं आहे. हे आहे या स्टोमॅटाचं फंक्शन. बघा, वेन स्टोमॅटा आर ओपन, बघा क्लोज स्टोमॅटा आणि ओपन स्टोमॅटा. ओपन झाला म्हणजे तो कार्यक्षम. वेन स्टोमॅटा आर ओपन ट्रान्सपायरेशन रेट इन्क्रीज. ज्यावेळेस तो ओपन असतो त्यावेळेस ट्रान्सपायरेशन रेट कसा असतो, इन्क्रीज असतो, जास्त असतो. आणि व्हेन दे आर क्लोज्ड, ज्यावेळेस हा ट्रान्सपायरेशन रेट कमी असतो. कुठल्या वेळेला, ज्यावेळेस तो क्लोज असतो. बघा, द फूड प्रोड्युस्ड इन अ ल्यूज इज ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन द प्लांट बॉडी. ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड इन प्लांटमध्ये आपण पाहतोय की जे काही अन्न तयार झालेलं आहे ते अन्न त्या प्लांटच्या प्रत्येक अवयवाकडे पोहोचवलं जातं. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. हे जे अन्न तयार होतं ते प्रत्येक शरीराच्या भागाकडे प्लांटच्या पाठवलं जातं. त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. अँड इट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड डाऊनवर्ड डिरेक्शन बाय द फ्लोएम. म्हणजे त्या प्लांटच्या वरच्या भागामध्ये जे काही अन्न तयार झालेलं असेल ते खालच्या भागाकडे पोहोचवलं जातं आणि खालच्या भागाकडे जे काही अन्न तयार झालं असेल ते वरच्या भागाकडे पोहोचवलं जातं बाय द टिश्यू फ्लोएम. आता खालच्या भागाकडे आणि वरच्या भागाकडे आपण कसं म्हणू, तर बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस व्हॉट एव्हर फूड मटेरियल्स आर प्रोड्युस्ड दॅट मटेरियल्स आर transported towards downside, towards the root, and whatever food is produced or absorbed by the root that also transported upward by the plant tissue named phloem. बघा, या ठिकाणी ट्रान्सलोकेशनची पद्धत, ट्रान्सलोकेशन आणि रूट प्रेशर या दोघांची हे दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण थांबतोय. जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.